मित्रांनो, जर तुमच्या पुरणपोळी तुटतो, कडक होतो किंवा पुरण बाहेर येतो, आजचा हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. कारण मी तुम्हाला अशी एक सोपी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पुरणपोळी एकदम मऊ, पातळ आणि बाजारासारखे परफेक्ट बनवील. आणि शेवटी मी एक सिक्रेट टिप पण सांगणार आहे जी 90% लोकांना माहिती नसतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि सणासुदीची खास डिश पुरणपोळी. होळी, गुढीपाडवा किंवा कोणत्याही सण असो, गरमागरम पुरणपोळी खायला सगळ्यांनाच खूपच आवडतो. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मऊ आणि परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्कीच बघा. पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 250 ग्राम चना डाळ, 300 ग्राम गूळ, 300 ग्राम पोळीचं पीठ, 100 ग्राम मैदा, 4 ते 5 विलायची पाकळ्या. चला तर मग सुरू करूया. एका पातेल्यामध्ये मी 250 ग्राम चना डाळ घातलेले आहे आणि त्याच्यात आता आपण थोडेसे तेल घालून चांगलं मिक्स करून घेऊया. तेल घालून तुम्ही शिजवायला ठेवले की पटकन चना डाळ पटकन शिजविल आणि एकदम मऊ बी होईल. चला तर आपण पाणी घालून शिजवायला ठेवून घेऊया. चला आता गॅस चालू करून चण्याची डाळ गॅसवर चढवून घेऊया. आता आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया. एका पातेल्यामध्ये 300 ग्राम पीठ घातलेले आहे आणि 100 ग्राम मैदा घातलेले आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स झालं की आपण थोडं पाणी घालून एकदम मऊ पीठ मळून घेऊया. मित्रांनो, थोडंच पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण, नाहीतर पीठ खूपच पातळ होईल. हे बघा, पीठ मळवायचं झालेलं आहे. आता आपण थोडंसं तेल घालून चांगलं मळून घेऊया. तेल लावून पीठ मळवलं की आता आपलं पीठ चांगलं व्यवस्थित चांगलं तयार होतं. पीठ जितकी मऊ असेल तितकी पुरणपोळी मऊ बनतो. चला तर आपलं पीठ मळवायचं झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनिट झाकून ठेवून घेऊया. डाळ शिजला का नाही बघूया. चला, आता आपला डाळ शिजलेला आहे. हे बघा, एकदम छान डाळ शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून त्याच्यातले पाणी काढून घेऊया. ते पाणी तुम्ही आमटीसाठी वापरू शकतो. पाणी एकदम चांगलं काढून घ्यायचं, नाहीतर पुरण पातळ होईल. हे बघा, चांगलं पाणी काढून घेतलेले आहे. सगळं एक टिंबन असेल तर तसं आपण पाणी काढलेले आहे. चला तर आपलं पाणी काढायचं झालेले आहे. आता आपण आमटीसाठी ते पाणी बाजूला ठेवून घेऊया. आता आपण त्याच्यात विलायची घालून घेऊया आणि तसंच गूळ घालून घेऊया आणि गॅस वाढवून चांगलं मिक्स करून घेऊया. विलायची पूड आणि गूळ घातल्या की चांगलं मिश्रण सतत हलवतच राहा आणि हात हलवायचं थांबवलं की आपलं मिश्रण खाली चिटकेल. आणि गूळ विरघळल्या की पातळ होत आहे, म्हणून घट्ट उसरक आपण चांगलं मिश्रण गॅसवर शिजवून घेऊया. हे बघा, आपलं मिश्रण एकदम चांगलं शिजलेलं आहे. चला, आता आपलं मिश्रण शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. थोड्या वेळात छान मऊ आणि सुगंध पुरण तयार होईल. चला, आता आपण थंड व्हायला ठेवून घेऊया. आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये थोडं घालून एकदम मऊ मिक्सर करून घेऊया आणि आपल्याला एकदम बारीक मिक्सर करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण दुसऱ्यांदा मिक्स करून चांगलं मिक्सर करून घेऊया आणि एकदम मऊ ओसरक आपण मिक्सर करून घेऊया. हे बघा, एकदम मऊ झालेलं आहे. आता आपण मिक्सर बंद करून घेऊया. चला तर आता बघा, एकदम मऊ झालेलं आहे. आता आपण
एका भांड्यामध्ये मिश्रण काढून घेऊया। त्या प्रकारे आपण सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। चला तर आपण उरलेलं मिश्रण मिक्सर भांड्यात घालून मिक्सर करून घेऊया आणि त्या प्रकारे आपण एकदम मऊ मिक्सर करून घेऊया। मिश्रण एकदम मऊ झाले की आपल्याला पोळी एक बी तुटणार नाही आणि एकदम छान फुलते। हे बघा त्या प्रकारे आपण एकदम मऊ घातलेले आहे पुरण। चला आता आपण काढून घेऊया। आता मिश्रण झालेले आहे। आता आपण पोळ्या करायचं सुरू करून घेऊया। चला तर आपण पुरणपोळ्या करून घेऊया। मी आता या तव्याला तेल लावलेले आहे आणि गॅसवर चढून घेऊया आणि पोळीच्या पत्र्याला तेल लावून पिठाचे एक लहान गोळा घेतलेले आहे। आता आपण पुरणाची बी एक लहान गोळा घेऊन पिठामध्ये ठेवून घेऊया आणि चारी बाजूनी बंद करून घेऊया। चला आता आपला पुरणाची गोळा तयार झालेले आहे। आता आपण पत्र्यावर थोडं तेल घालून आणि थोडंसे पीठ त्याच्यावर तेलावर घालून चांगलं हलक्या हाताने लाटून घेऊया। मित्रांनो हलका लाटून घ्या आणि चांगलं गोल राऊंडमध्ये तुम्ही पोळी करून घ्या। हे बघा मी हलक्या हाताने लाटाले आणि एकदम मस्त राऊंड आलेला आहे आणि एकदम पातळ बी पोळी झालेला आहे। हे बघा आता आपण पुरणाचा पोळी तव्यावर घालून घेऊया। हे बघा तव्यावर घातलेले आहे। चला आता त्या प्रकारे दुसरा पोळी बी करून घेऊया आणि पोळी एकदम सोनेरी कलर येऊसर आपल्याला भाजून घेऊया। हे बघा एकदम छान भाजलेलं आहे आणि पोळी फुललेलं बी आहे। चला त्या प्रकारे आपण दुसरा पोळी बी चांगला करून घेऊया। हे बघा आता आपण पोळी पलटून घेतलेली आहे आणि काढून घेऊया। बघा त्याच प्रकारे मी सगळा पोळी लाटून घेतलेली आहे। आता बघा मित्रांनो तर आपल्या गरमागरम पोळी मऊ तयार झालेले आहेत। मित्रांनो तुम्हाला हा पोळीची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या घरात एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा। तुम्ही पोळी तुपासंग बी खाऊ शकतो आणि दुधासंग बी खाऊ शकतो आणि आमटी संग बी खाऊ शकतो। तुम्हाला एकदम छान लागेल। पोळीवर तूप घालून खाल्ले तर चव अजूनच मस्त लागतो। मित्रांनो जर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशी टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।